डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस वॉल्यूम 18 पार्ट 1. संपादकीय. महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून आतापर्यंत प्रकाशित झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या खंड मालिकेतील हा 18वा खंड वाचकांच्या हाती देताना होत असलेला आनंद अवर्णनीय आहे. नवी जीवनाच्या कृतार्थतेचं ते समाधान आहे. प्रस्तुत खंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात दिलेल्या भाषणांचा अंतर्भाव आहे. त्यांनी या देशात केलेल्या महान क्रांतीत त्यांच्या भाषणांचे योगदान अभूतपूर्व आहे. या माध्यमातून लाखो लोकांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, त्यानंतर तो त्याविरुद्ध बंड करून उठेल. या त्यांनी उद्धृत केलेल्या सुप्रसिद्ध वचनाप्रमाणे भारतातील गुलामगिरीत पिचत पडलेल्या दलितांना जे कर्म विपाकाच्या सिद्धांताला मान्यता देत स्वतःच्या नशिबाला दोष देत ती गुलामगिरी निमूटपणे भोगत होते, तिची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आपल्या भाषणाच्या माध्यमातून त्यांना करून दिली. त्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी त्यांना या माध्यमातून उद्युक्त केले. आपल्या भाषणांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे वर्णन करताना 14 जानेवारी 1955 रोजी मुंबईतील एका भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बऱ्याच दिवसांपासून मी एक निर्णय घेतला होता की कोणत्याही सार्वजनिक कार्यात नुसत्या व्याख्यानासाठी कधीच हजर राहायचे नाही. कारण नुसत्या व्याख्यानबाजीचा मला कंटाळा आहे. व्याख्यानात माझा सारा जन्म गेला आहे, उभी हयात गेली आहे. तथापि माझ्या व्याख्यानांचा समाजावर काहीच परिणाम झाला नाही असे नाही. आज माझ्यापुढे अस्पृश्य समाजात जी जागृती झालेली दिसून येते ती माझ्या व्याख्यानांचेच फळ आहे, असे मी अभिमानाने सांगू शकतो. प्रस्तुत खंड भाग 3 पृष्ठ 425. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सुरुवातीच्या सार्वजनिक जीवनाच्या काळाचे वर्णन करताना म्हणतात, ज्यावेळेस मी चळवळ सुरू केली त्यावेळेस मी अध्यक्ष आणि टेबल एवढेच होतो. त्याच्यावरून मी हताश झालो नाही. प्रस्तुत खंड भाग 3 पृष्ठ 347. ज्याचे सार्वजनिक जीवन अशा पद्धतीने सुरू झाले त्या माणसाने स्वतःच्या कर्तृत्वाने काळाला नवी दिशा दिली. त्याच्या सभेला लाखोच्या संख्येने माणसे यायला लागली, तीही उत्स्फूर्तपणे दूरदूरून पायपीट करीत. ज्यांनी त्यांची भाषणे ऐकली तो प्रसंग त्यांच्या जीवनातील एक अमोल ठेवा ठरला, जो त्यांनी स्वतःच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अमोघ वक्तृत्वाने या देशात सर्वंकष क्रांती घडवून आणली. भारतीय समाजाचे असे एकही अंग नाही की ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही. या सर्वंकष क्रांतीसाठी त्यांनी जी आयुधे वापरली त्यामध्ये त्यांची ओजस्वी वाणी या अत्यंत प्रभावशाली आयुधाचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यामुळेच भारतीय समाजाला क्रांती सन्मुख होणे भाग पडले. ही वास्तवता कोणालाही नाकारता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशातील तळागाळातील लोकांच्या मनात ज्वलंत स्वाभिमानाची भावना निर्माण करून जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांनी संपूर्णतया बदलला. जुन्या परंपरागत विचारांचा, चालीरीतींचा लाखो लोकांनी या एका क्षणात त्याग केला. माणूस स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार आहे. माझे जीवन मी कोणावर सोपवणार नाही, ते मी स्वतः घडवणार आहे. ही भावना दलितांच्या मनात निर्माण झाली. तो केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांचा परिणाम होय. एका माणसाने आपल्या भाषणांच्याद्वारे असंख्य लोकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. ही किमया केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करू शकले. जगाच्या आजवरच्या इतिहासात अशी घटना न भूतो न भविष्यती म्हणावी लागेल. त्यांच्या भाषणांनी देशातील तळागाळातील शोषितांचे जीवन उजळून निघाले. त्यांच्या जीवनाला मान्यता मिळाली, त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. एके ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटननी बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन एक धाडसी योद्धा, ब्रेव्ह फायटर असे केले आहे. ते यथार्थ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात एक घनघोर असा संग्राम केला. त्यातूनच आधुनिक भारताची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. इटलीतील मॅझिनीच्या विचार अमर असतात या विधानावर स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, विचारसुद्धा मर्त्य आहेत. ज्याप्रमाणे रोपट्यांना पाण्याची आवश्यकता असते, अन्यथा त्याच्या विना ते करपून जातात, त्याचप्रमाणे विचारांना सुद्धा प्रचार व प्रसाराची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा प्रचार व प्रसाराअभावी ते नष्ट होतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैशिष्ट्य असे की ते केवळ मूलभूत विचार देऊनच थांबले नाहीत. त्या विचारांच्या रोपट्यांना त्यांनी स्वतःच्या भाषणांच्या माध्यमातून असंख्य लोकांपुढे ठेवून त्यांच्या मनात ते विचार रुजवून
ते चिरकाल टिकतील अशी तजवीज करून ठेवली आहे. आज असंख्य लोक त्यांच्या विचारांना स्वतःचा जीवनमार्ग समजून आपले जीवन घडवीत आहेत. राष्ट्र उभारणीसाठीही त्यांच्याच विचारांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याची जाणीव अनेक विचारवंतांना झाली आहे, होत आहे. दिवसेंदिवस त्या विचारांची गरज भासत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील विषयांचा आवाका प्रचंड होता. अस्पृश्यांना मानवी जीवन प्राप्त करून देणे, दलित, शोषित व वंचितांना आपल्या भविष्यातील लढे उभारण्यासाठी प्रेरणा देणे, देशातील सामाजिक राजकीय प्रवाहात त्यांना सामील करून त्यांचे अधिकार मिळवून देणे, बहुजन समाजाला धार्मिक गुलामीतून मुक्त करणे, राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मार्गांचा विचार करण्याचे आवाहन करणे व देशाच्या विकासाच्या नवीन दिशा शोधणे इत्यादी एक ना अनेक विषय त्यांनी आपल्या भाषणातून हाताळले. याची प्रचिती या खंडातील भाषणांमधून पदोपदी येते. मानवी जीवनाशी संबंधित, मानवी जीवनाला आकार देणाऱ्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय, शैक्षणिक विषयांवर आपल्या जीवनात विविध प्रसंगी त्यांनी भाषणे दिलीत. सर्व धर्मांचा साकल्याने अभ्यास करून संपूर्ण मानवजातीला कोणता धर्म कल्याणकारक ठरू शकेल हे केवळ सांगून थांबणार नव्हे, तर त्या दिशेने पाऊल टाकणारा एक कृतिशील धर्मज्ञ, अमानवी विचारांचा तुटून पडणारा आणि त्या विचारांच्या जागी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांची प्रत्यक्षात प्रस्थापना करणारा महान समाज क्रांतिकारक, भारताच्या आर्थिक विकासासाठी कोणत्या आर्थिक धोरणाचा विचार करणे योग्य होईल हे सांगणारा नाणावलेला अर्थतज्ञ, राजकीय जीवनात एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य आणि राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर झाले पाहिजे हे स्वतः प्रमुख शिल्पकार असलेल्या संविधानाच्या माध्यमातून आग्रहाने प्रतिपादन करणारा राजकीय विचारवंत, प्रसंगी स्वतःच्या समाजहिताचा बळी देऊन देशहिताला प्राधान्य देणारा थोर राष्ट्रभक्त, भारताला आवश्यक शैक्षणिक धोरणाचा मूलतः विचार करून वंचितांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा थोर शिक्षणतज्ञ, अशा विविध जीवनस्पर्शी पैलूंनी साकारलेले डॉक्टर आंबेडकरांचे विलोभनीय व्यक्तिमत्व प्रस्तुत खंडाच्या माध्यमातून वाचकांसमोर उभे राहणार आहे. समाज परिवर्तनाच्या संघर्षात सहभागी असणाऱ्या आणि होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीच केवळ नव्हे, तर भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी धडपडणाऱ्या, तशी आस्था मनात जोपासणाऱ्या सर्व भारतीयांसाठी या खंडात अंतर्भूत भाषणातील विचार दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन ठरतील असा ठाम विश्वास आहे. या कार्यालयीन या खंडाचे काम पाहण्याची जबाबदारी प्राध्यापक अशोक गोडघाटे, प्राध्यापक डॉक्टर M.L. कासारे आणि N.G. कांबळे या संपादक मंडळावर सोपविल्यावर त्यांनी विविध वृत्तपत्रे, नियतकालिके आणि ग्रंथांतून 171 नवीन भाषणे शोधून त्या खंडात समाविष्ट केली आहेत. खंडातील एकूण भाषणांची संख्या आता 351 आहे. यातील काही भाषणे विविध परिषदेत, अधिवेशनात झालेली आहेत. त्या परिषदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही प्रसंगी आपले थोडक्यात विचार व्यक्त केले आहेत. त्यांना स्वतंत्र भारताचे स्वरूप न देता मुख्य भाषणाच्या पार्श्वभूमीमध्ये त्यांचा अंतर्भाव केला आहे. प्रस्तुत खंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व प्रकाशित भाषणांचा समावेश नाही याची संपादकांना जाणीव आहे. ती मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातील काही मिळू शकली नाही याचा खेद आहे. जर कुणाजवळ या व्यतिरिक्त भाषणे असल्यास त्यांनी ती या कार्यालयास उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून या खंडाच्या पुनर्मुद्रणाच्या वेळी त्यांचा समावेश करता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या वास्तव्यात आणि इतर ठिकाणीही आपले सहकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करीत असत. तसेच त्यांना मार्गदर्शनही करीत असत. अशा काही प्रसंगांचा वृत्तांत वृत्तपत्रांमधून त्या काळी प्रकाशित झाला. सर्व सीमित लोकांपुढे हे विचार व्यक्त केल्या गेले तरी ते वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्याने त्याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा चर्चेचाही या खंडात अंतर्भाव केला आहे. अर्थातच ही संख्या फार कमी आहे. काही भाषणे वृत्तांताच्या स्वरूपात प्रकाशित झाली होती, त्यांना भाषणाचे स्वरूप दिले आहे. काही अपवादात्मक प्रसंगी तसे करता आले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतील महत्त्वपूर्ण भाषणांपैकी 3 भाषणांचा अंतर्भाव या खंडात केला आहे. त्यापैकी संविधानाचा मसुदा संविधान सभेला सादर करताना दिनांक 4 नोव्हेंबर 1948 केलेल्या आणि 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत केलेल्या शेवटच्या भाषणांचा मराठी अनुवाद जनता पत्रात प्रकाशित झाला. तसेच 17 डिसेंबर 1946 संविधान सभेत त्यांनी केलेल्या पहिल्या भाषणाचा वृत्तांत सारांश रूपाने जनतेत आला आहे. हे वृत्तांत याचबरोबर इतर उपलब्ध अनुवादांचेही संपादकांनी अवलोकन केले, पण ते अपूर्ण असल्याचे जाणवले.
त्यामुळे त्या भाषणांचा तसेच अशाच प्रकारच्या कारणांसाठी गोलमेज परिषदेतील त्यांच्या 3 भाषणांचा मराठी अनुवाद स्वतःच करावा असा निर्णय संपादकांनी घेतला. तो अनुवाद या खंडात अंतर्भूत केला आहे. इतर उपलब्ध अनुवादांच्या तुलनेत तो अधिक योग्य आहे अशी धारणा आहे. मूळ प्रकाशित भाषणांना गावाचे, परिषदेचे, दौऱ्याचे वगैरे शीर्षके देण्यात आली होती. जसे डॉक्टर आंबेडकरांचे निपाणी येथील भाषण, नगरचे बातमीपत्र, अखिल भारतीय दलित वर्ग परिषद, हिंदी समाज सुधारणा, इमारत फंडाची सभा अशा प्रकारची सर्व शीर्षके बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भाषणाला अनुरूप शीर्षके देण्यात आली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांच्या भाषणांनी इतिहास घडविला हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. ज्या परिस्थितीत ही भाषणे झालीत तिला एक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भ आहे, मूल्य आहे. ज्या प्रसंगी त्यांनी भाषणे दिली ते सारे प्रसंग चळवळीचा, आंदोलनाचा अभिन्न भाग बनले आहेत. तो प्रसंग वस्तुनिष्ठपणे वाचकांच्या नजरेपुढे उभा राहण्यासाठी भाषणांना पार्श्वभूमी देण्याचा धोरणात्मक निर्णय संपादक मंडळाने घेतला. ही पार्श्वभूमी देताना तिला सलग स्वरूप प्राप्त होण्यासाठी कधी कधी एखाद दुसरे वाक्य लिहिण्यापलीकडे संपादक मंडळाने आपल्या पदरचा एकही शब्द उपयोगात आणला नाही. प्रकाशित झालेल्या साहित्याचाच यासाठी उपयोग केला आहे आणि त्यात स्रोतही दिला आहे. ज्या भाषणांची पार्श्वभूमी प्राप्त होऊ शकली नाही तिथे ती देता आली नाही, परंतु अशी भाषणे अपवादात्मक आहेत. भाषण प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रात काही भाषणांना पार्श्वभूमी मुळीच नव्हती, तर काहींना ती त्रोटक स्वरूपाची होती. ती इतरत्र शोधून तिचा संबंधित भाषणात अंतर्भाव केला आहे. काही भाषणात पार्श्वभूमीच्या अंतर्गत मानपत्र, पत्र, पत्रके आदी इंग्रजीत आहेत. त्यात तत्कालीन इंग्रजी लिहिण्याच्या प्रथेत कोणताही बदल न करता ती जशीच्या तशी अंतर्भूत केली आहेत. प्रस्तुत खंडाच्या संपादनाची जबाबदारी संपादक मंडळावर सोपविल्याच्या आधीपासून आज आमच्यात नसलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे विशेष कार्य अधिकारी वसंत मोन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या दुःखद निधनाने या खंडाच्या निर्मिती प्रक्रियेत प्रचंड पोकळी निर्माण झाली. संपादक मंडळाला ती सातत्याने जाणवत होती. या खंडाच्या निर्मितीतील त्यांचे योगदान मोलाचे आहे. प्रस्तुत खंड पूर्णत्वास येण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे ज्येष्ठ सदस्य माननीय खासदार रासू गवई यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा खंड मार्गी लागला.